महाराष्ट्रावरती महाप्रलय पुढील 24 तासात राज्याच्या या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी. महाविद्यालयांसह शाळांना अखेर सुट्टी जाहीर. महाराष्ट्रात अतिवृष्टी अतिमुसळधार. राज्यातील या भागांना पुढील 24 तासामध्ये तुफान पावसाचा इशारा. हवामान पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील या जिल्ह्यांना उद्या राहणार शाळेंना सुट्टी. शाळा महाविद्यालये बंद. आज दिवसभरामध्ये बऱ्याच ठिकाणी शाळांमध्ये पाणी, घरं पडली आणि गावामध्ये पाणी, अशा प्रकारच्या घटना घडल्या. त्याच प्रकारे पुढील 24 तासामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये असणार पाऊस, सविस्तर बातमी. शेतकरी बळीराजांसाठी अतिशय सावधानतेचा इशारा. राज्यामध्ये पावसाचं पुन्हा एकदा पुनरागमन. या दिवशी राज्यामध्ये अतिवृष्टी होणार असं कुणीच सांगितलं नव्हतं, परंतु आपण पहिल्यापासून सांगत होतो महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होणार आणि पाऊस वेळेवरती पडला नसला तरी देखील शेतकरी बांधवांना हा पाऊस आपली पूर्ण उणीव भरून काढेल. तशा प्रकारचं आजपासून महाराष्ट्राच्या ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला आहे आणि पुढील 24 तास कुठे अतिवृष्टी होणार, कुठे अतिमुसळधार पाऊस होणार, या सगळ्यांची माहिती आपण पुढील 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सध्या पश्चिम बंगाल आणि इकडे कोकण किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टीच्या सगळ्याच भागामध्ये अतिशय जबरदस्तपणे पावसाचं वातावरण बनलंय. सध्या आपण जर पाहिलं, अरबी समुद्रावरून एक मोठं वादळ महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रावरती, कोकणावरती होतोय. त्याच अंतर्गत राज्याच्या कोणकोणत्या भागामध्ये अतिवृष्टी राहणार, किती दिवस पाऊस राहणार ते देखील आपल्याला बघायचं आहे. आज सुरू झालेला पाऊस राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हा पाऊस मुसळधार स्वरूपामध्ये बरसतोय. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या सगळ्या आसपासच्या शहरांना आज दिवसभरामध्ये पावसाने दणका दिलाय. या भागामध्ये अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस भरला असून मुंबईतील काही धरणे पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पाऊस कसा असेल आपण याची उणीव, आपण याची जाणीव करू शकता. आता पुढील 24 तास अतिशय महत्त्वाचे आहेत. या 24 तासामध्ये राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर केला आहे, कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे, महाराष्ट्र सरकारने अखेर काय सांगितली बातमी, संपूर्ण शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शेतातील संपूर्ण माहिती तुम्हाला वेळेवरती मिळेल. आपल्या या चॅनलवरती दररोज वेळोवेळी शेतकऱ्यांविषयीच्या महत्त्वाच्या बातम्या आपण असतो. तेव्हा बघूया, आता अरबी समुद्रावरून आलेलं वादळ आणि बंगालच्या उपसागरावरून आलेलं चक्रीवादळ या दोनांचा मिलाप होऊन महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. नद्या ओसंडून वाहत आहेत, महापूर येत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत, काही ठिकाणी शेती वाहून गेली असून बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फटका बसलेला आहे. यावर्षी प्रथमच पाऊस एका महिन्याच्या विश्रांतीनंतर हा पाऊस सुरू झाला आहे. मात्र सुरू झाला आहे तो असा सुरू झाला आहे की महापुराचं स्वरूप प्रलय घेऊन हा पाऊस आला आहे. यामुळे सगळीकडे ज्या पावसाच्या वातावरणाने सगळ्यांनाच खूप मोठ्या टेन्शनमध्ये टाकले. आता बघूया, अरबी समुद्रामध्ये पुढील 24 तासातून वादळ निर्मिती होते. पुढील 24 तास म्हणजे उद्या, परवा आणि साधारणतः 5 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या कोकणातील 4ही जिल्ह्यांना आणि दक्षिणेकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग या देखील 2 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. रेड अलर्ट जाहीर केला आहे. तेव्हा या भागातील काही जिल्ह्यांनी आपल्या शाळांना सुट्टी जाहीर केली असून उद्या दिवसभरामध्ये या भागात तुफान पाऊस बरसणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्ट्याचे आदेश देऊन टाकले आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर परवा दिवशी 3 तारखेला, 4 तारखेला, 5 तारखेला, 6 तारखेपर्यंत या पावसाचा जोर कोकणातील मुंबई शहर, पालघर, ठाणे या 3 ते 4 जिल्ह्यामध्ये, नागपूर, त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि संभाजीनगर, अहिल्यानगर या देखील भागामध्ये हा पाऊस तुफानपणे बरसणार असून या भागात देखील अतिवृष्टीची शक्यता आपण वर्तवत आहोत. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवस राज्याच्या बहुतांश भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. या भागात तुफान पाऊस बरसणार असून शेतकरी बांधवांनी याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हा बघूया, मराठवाड्यामध्ये परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर याच आणि धाराशिवच्या काही भागात, लातूरच्या उत्तर भागामध्ये हा पाऊस बरसेल. आता खाली सोलापूर या भागात थोडा पाऊस कमी असेल. मात्र हा पाऊस 2, 3, 4 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील नागपूर,
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, वर्धा, अमरावती, बुलढाणा या सगळ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार असून या भागातील शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फटका बसणार असल्याचे चित्र सध्या जाणवत आहे. त्याच प्रकारे उत्तर महाराष्ट्राकडे आपण गेलो तर धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात देखील हा पाऊस तुफानपणे बरसणार असून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या घाट माथ्यावर पावसाचा जोर 3-4 तारखेला वाढणार असून याचा सर्वाधिक जोर हा मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, धुळे या भागावरती सध्या 6 तारखेपर्यंत हा पाऊस दिसतोय. त्यामुळे या भागात पाऊस तुफानपणे बसेल अशी शक्यता सध्या वर्तवली असून शेतकरी बांधवांनी सध्या याची काळजी घ्यायची आहे. पुढील 2 ते 3 दिवस राज्यात पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यायची आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे, आपल्या सर्वांची काळजी घेऊन महाराष्ट्रामध्ये आपण सुखरूपपणे आपल्या घरामध्ये कसं राहू याची काळजी घ्यायची आहे. कारण की पुढील 2 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. या 2 दिवसामध्ये साधारणतः 3 आणि 4 आणि 5 तारीख या भागामध्ये उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण या भागात हा पाऊस अतिशय मोठ्या स्वरूपात बरसेल असं पुणे वेधशाळेने म्हटलंय. तेव्हा शाळांना सुट्टी जाहीर करणं हे देखील सध्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आल्यामुळे महाराष्ट्रात हा पहिल्यांदाच जुलै महिन्यामध्ये 1, 2 आणि 3, 4 तारखेला आलेला एवढा मोठा पाऊस शेतकरी बांधवांसाठी नवी पर्वणी असला तरी देखील याची काळजी घेणं खूप गरजेचं ठरत आहे. तेव्हा शेतकरी बांधवांनो, पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत. रेड अलर्ट आहेत, आभाळ फाटणार, पूर येणार अशा प्रकारची स्थिती सध्या जाणवत असून तुम्ही देखील याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता सध्या आपण जर पाहिलं, सध्या मुंबईमध्ये तुफान पाऊस चालू आहे. नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली या सगळ्या भागामध्ये सकाळपासूनच आज जवळजवळ 150 ते 200 मिलीमीटर एकाच 12 तासामध्ये हा पाऊस पडल्यामुळे मुंबई शहरामध्ये तुफान सगळीकडे पाणी भरलं असून मुंबई शहरातली जी संपूर्ण ट्रेन रेल्वे आहे पूर्णपणे कोसळली असून त्या भागात जनजीवन विस्कळीत झाल्याची चर्चा सध्या प्रथमदर्शनी जाणवते. महाराष्ट्र, बुलढाणा, जळगाव, धुळे या भागात देखील हा पाऊस सकाळपासून झाला असून मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर या भागात देखील या पावसाने रेकॉर्ड तोड आपले बॅटिंग चालूच ठेवले असल्याकारणाने याचा फायदा शेतकरी बांधवांना जरी होत असला तर देखील ज्यांच्या पेरण्या झाल्यात ते शेतातली पेरणीचं पीक वाहून गेल्यामुळे याचा तोटा देखील शेतकरी बांधवांना होतोय. तेव्हा पुढील साधारणतः 1, 2, 3, 4 आणि 5 जुलै साधारणतः 6 जुलैपर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये हा पाऊस तुफान स्वरूपात बरसेल याची काळजी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये घ्यायची आहे. तेव्हा हा व्हिडिओ आपण सर्वांना शेअर करावा, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये किती पाऊस होणार आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत समजेल. आपण काळजी घ्यावी हीच आपणाला एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद.